च्या नेमक्या मागण्या काय आहेत? सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी घोषित करावं. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी, ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधीसह इतर लाभ द्यावेत. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये मानधन देण्यात यावे. अंगणवाडी सेविकांना मदत करणाऱ्या मदतनीसांना 20,000 रुपये मानधन द्या. मानधन वाढले तरी महागाई त्याच्या दुपटीनं वाढते, म्हणून दर 6 महिन्यांनी मानधनात वाढ करावी. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सेवा समाप्तीनंतरच्या पेन्शनचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करावा. मनपा हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यासाठी 5,000 ते 8,000 भाडे मंजूर करावे. आहाराचा दर 8 रुपयांऐवजी सर्वसाधारण बालकांसाठी 16 तर अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये करावा. याच मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोबतची बैठक सुरू झाली आहे. संध्याकाळी वर्षा बंगल्यावर ही सुरू झाली आहे, त्यामुळे याच बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आज जेव्हा आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, अंगणवाडी कर्मचारी संघटना, आयटक, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ, महाराष्ट्र राज्य सेविका आणि मदतनीस कर्मचारी महासंघ आणि कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनसह कृती समितीच्याही सदस्यांचा सहभाग होता. यातल्या काही संघटनांच्या सदस्यांशी आम्ही संवाद साधला आणि त्यांच्या इतरही मागण्या जाणून घेतल्या.